हाय नमस्कार. तर मस्त असं वांग माझ्या चेहऱ्यावरला बऱ्यापैकी गेलेला आहे. त्या थोडासा राहिला आहे, पण उन्हात काम करावं लागतं ना, कामाला जावं लागतं. तोंड धुतले, आता झोपीतनं उठली. तोंड लाईट आली, 12 वाजता लाईट येते, 7ला लाईट जाते, संध्याकाळी 12ला लाईट येते. तेवढ्यात मोबाईल चार्जिंगला लावलेला, म्हणलं चला एक ब्लॉग बनवा, कारण बऱ्यापैकी आभाळ आलंय, पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा, कारण ऊन नाही म्हणल्यावर लवकरच वाहतूक होईल, मला टाईम नाही भेटायचा. आणि मी तुमच्यासाठी खास, मला कंटाळा येत नाही तुमच्यासोबत बोलायचा. तसंच आपल्या पनवेलच्या ताईचा रात्री लय वाडूळ बोलले, लय वाडूळ गप्पा मारल्या. मी ताईनं लय सांगत होत्या, काय असं तसं ताई, असं हे ते. आमच्या देवाच्याच गप्पा होत्या बरं का, देवाच्या, बाकी काय नाही. पण मस्त अशा त्यांच्यासोबत गप्पा मारल्यावर मला एकदम अशी भारी झोप लागली म्हणजे एक असा दिलासा मोठा भेटला की मला, हा चला हाय माझ्या पाठीमागं कोणतरी उभा खंबीरपणाने, माझी बहीण बारकी म्हणल्या. तर तसंच त्या माझ्या बहिणीनं मस्त असं बोललो, गप्पा मारल्या. म्हणलं ताई आंबरूस फिंबरूस खाल्लाय का नाही, तर म्हणलं हो आणले होते 2 डझन आंबे, पाहुणे आलते, असं तसं. मस्त गप्पा मारल्यावर भारी वाटले, एकदम मस्त अशी झोप लागली. नाही तर टेन्शनने काय समजत नव्हतं. तर डोळे बघा माझं काळे काळे पडायला लागलेत हो का, खालनं असं डोळ्याच्या कड्याने काळं, विचार केला ना काळं पडतं वाटते. विचार चांगली गोष्ट नाही, आणि बाईच्या जातीला टेन्शन ही आहेच. प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येक बाईला टेन्शन आहे, प्रत्येक बाईला टेन्शन आहे. असं नाही की कोणत्या बाईला टेन्शन नाही. निदान घरातलं तर असतंय, बाहेरचं तर असतंय, कुठलं तरी असतंय, पाहुण्यांचं तर असतंय. तर तसंच माझ्या काल बहिणीचा पण फोन आलता, मस्त गप्पा मारल्या माझ्या बारक्या बहिणीचा. कारण इथं दुखायचं थांब नाही ना, म्हणून म्हणताना काय धरते, चमकते एकाएकीच. असं जास्त विचार केला का नाही चमकते. तर त्या ताईनं रात्री विचारलं, तुम्ही म्हणत असताना ताई बानूला दवाखान्यात नेलेलं, काय झालं सांगितलं नाही, अंकन फलानं दिसताना. जेवण, हातपाय तोंड धुतलं, जेवण केलं आणि बसले, तोंडावर पाणी मारून गार. तर बानूला दवाखान्यात नेलं, बानूला काय नाही सांगितलं, म्हणजे नाही का तिचं एक साईट अशी पाठीमागची जी आहे का नाही, काय म्हणतात त्याला, बडगडी, ती एक बाहेर आली, एक आत गेली, कारण ती झोपण्यामुळं झालेलं आहे. तर डॉक्टर म्हणले गोळ्या औषधावर ठीक होईल. अजून लगेच्या लगे बघितलं, म्हणजे याच्या आधी नव्हतं, आता म्हणजे 10-15 दिवसात नाही का ते बघितलं मी. कारण ह्याच्या आधी नव्हतं, कारण मी असं कधीच, याच्या आधी मी कधीच माणसांत काय खाते, मी बडीशेप खाते, बडीशेप एक कण राहिला होता म्हणून खाल्ला. तर जेवण केलं की मला बडीशेप लागते, भारी वाटतं बडीशेप खाल्ल्यावर. तर डॉक्टर म्हणले बेल्ट लावा, बेल्टने असे आतमध्ये झोपल. तर बानू आपली अशी अशी एका अंगावर झोपत नाही, किंवा आपण आता असं एका अंगावर झोपलं की असं झोपतो, मग बानू अशीच झोपते. बानू या बी अंगावर होत नाही, त्या बी अंगावर होत नाही, अशीच झोपते. मग बानूला हालचाल अजिबात होत नाही, म्हणजे तिचं शरीर तिला साथ देत नाही. मग डॉक्टर म्हणले की भ्यायचं काही कारण नाही, दमादमाने होईल. पण त्या ताईंचा रात्री असा एक शब्द ऐकून मला एवढं मला रडायला आलं की, बारक्यापणी तर ताई बघितलं असतं, तुमचं चांगलं असतं, पैसा पाणी असता, तर बानू अशी झाली नसती. मी पण हे विचार आधी एकलीच करत होती, पण त्या ताईंचं मन आणि माझं मन एकसारखं आहे. त्या ताईंचे विचार माझे विचार एकसारखे आहेत. कारण ताईंला पण असं भरपूर जणांची मदत करतात, भरपूर जणांची मदत करतात. असं नाही की मध्ये माझीच मदत करतात, भरपूर जणांची मदत करतात. पण एक टाईम असा आला, माझी सावली तरी पलटली, इकडली सावली इकडं पलटली का नाही, तरी पण मी म्हाताऱ्यासारख्या बायांना मी मदत करणार. कारण लय अवघड असते कंडिशन, म्हाताऱ्या माणसांचं एवढं अवघड असते का नाही. तरुण पण
ते जेवढं हे नसतंय का नाही, कारण ते अंगात रक्त सळ 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 होतं, कारण तेव्हा काही समजत नाही आपल्याला. पण जेव्हा आपण म्हातारं होतो का नाही तेव्हा समजतं की आपण कोणत्या स्टेपला, म्हणजे रक्त धीम 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 होत येतं. मग तेव्हा समजतं की आपण काय तरुणपणातले हे केलं, तरुणपणातले हिंडलो, तरुणपणातले काय काय खाल्लं आमकन फालानं दिसतानं. पण म्हातारपणी काय खाता येत आहे का? काय सुद्धा खाता येत नाही. धड त्याला दात सुद्धा नसतात. एक इथं असतंय तर एक इथं असतं तर एक इथं असतं तर मात्र पडलेली तर असते ती. मग कारण बाळातपणात वज के होत नसते. आपल्याला मस्ती गरम पाणी पिऊ वाटत नाही, गार पाणी प्यायचं. मग ते म्हातारपणी आपण चालून आपलं दात पाडतो. असं म्हणजे परंपरा बघा, पहिल्या बायांचे दात अजून सुद्धा चांगले आहेत. पहिल्या बायांचे अजून सुद्धा हरभरा खडाखडा फोडतात. मग किती बाई ती तंदुरुस्त असल म्हातारी माणूस, कष्ट करून तसली दगडं कुठं काय नू कसली पहिली तर कामं होती का नाही. मग आता एवढंसं काम करायचं म्हणलं तरी जीवावर येतंय, आपल्या येतंय का नाही. जरी जीवावर तर येतंय, नाही तर त्या कामाला म्हणतोय ते आपल्याला करेल का, आपण त्याला करून विचार करत बसतो, आहे की नाही. म्हणून मी काय म्हणते, काम त्याला ते आपल्या आधीचं नसतंय, आपल्या हातात असतंय की ते काम नाही आलं तरी करूनच दाखवायचं, आहे की नाही. तर चला, हेडव लय मोठा होतोय, कारण तुम्हाला अजून एक पुढच्या हेडवमध्ये आनंदाची बातमी देणार आहे. कारण बाणूसाठी त्या ताईनं खास बेल्ट घेण्यासाठी 1000 रुपये पाठवले तर, आणि म्हणजे पाठवायच्यात बेल्ट घ्या बाणूला आणायसाठी. आणि बाणूसाठी अजून एक आनंदाची गोष्ट, आणि तुमच्यासाठी पण, बाणूसाठी खास त्या ताईनं गादी पाठवली. किती माया करतात खरंच. माझं मन आहे का नाही असंच होते त्या ताईंसारखा आशीर्वाद द्यायला. पण कधी माझ्यावर ही होईल, कधी मी ताईंच्या त्या गळ्यात मिठी घालून इतकी रडेन, पण तेव्हा माझ्या आनंदाचे अश्रू असणार आहेत, दुःखाचे नाहीत. तर चला, हेडे वावलं असला तर नक्कीच लाईक करा, आणि याच्यात तुम्हाला काय शिकाय भेटलं हे नक्की मला सांगायला विसरू नका. तर चला, बाय.